माता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बो जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेज च्या माध्यमातून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या अद्भुत आणि अलौकिक अशा दासबोध या ग्रंथातील काही समासांचं आपण चिंतन करतो आहोत। त्याचा काही अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। संत समागम पेजचे ॲडमिन आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे संत रामदासांच्या वाङ्मयाबद्दल जनसामान्यांमध्ये उत्कंठा निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि जे अभ्यासार्थी आहेत त्यांना काही वेगळा दृष्टिकोन देता आला तर एक प्रयत्न म्हणून आपण हा उपक्रम मागच्या 110 दिवसांपासून चालवत आहोत। काल आपण यत्न निरूपण हा समास पाहत होतो। समर्थ रामदासांना या समासामध्ये एक उत्कट साधना करणारा ज्ञानी महंत समाजासाठी आपलं आयुष्य तो कशा पद्धतीनं व्यतीत करतो आणि व्यतीत करावं अशी अपेक्षा समर्थ रामदासांनी या समासामध्ये शब्दबद्ध केलेली आहे। आपण पाहिलं की 11व्या दशकापासून हा ग्रंथ एक वेगळी छटा घेऊन, एक वेगळा आयाम घेऊन आपल्या समोर आलेला आहे। सामान्य माणूस किंवा
बद्ध असलेला तो मुमुक्षु कसा होतो, त्याची साधना कशी होते, त्याला ज्ञानी अवस्थेपर्यंत, आत्मज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत समर्थ रामदासांनी पहिल्या समासापासून, पहिल्या दशकातल्या पहिल्या समासापासून ते 10व्या दशकापर्यंत आणून सोडलं. 11वा दशक हा भीम दशक, या दशकापासून असा ज्ञानी पुरुष एक लोक चळवळ चालवतो आहे, ज्ञानोत्तर साधना करतो आहे, ज्ञानोत्तर सगुणोपासनेचा एक आदर्श समाजाच्या समोर ठेवतो आहे, निस्पृह आहे, निष्कलंक आहे, विशुद्ध चारित्र्याचा आहे, सिद्ध हस्त आहे, एक मोठा वारसा त्याला लाभलेला आहे. असा ज्ञानी महंत समाजाच्या उत्थानासाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी, त्यांना पारमार्थिक मार्गावर आणण्यासाठी एक लोकनेता म्हणून पुढे येतो. संघाचे एक कार्यकर्ते माननीय सुरेशराव केतकर समर्थ अभिप्रेत लोकनेता नावाचं एक 30 पानांचं त्यांचं पुस्तक असेल, खूप वर्ष झाली मी वाचलेलं आहे, समर्थ अभिप्रेत लोकनेता. आणि त्यामध्ये असे त्यांनी 7-8 आयाम घेतले होते की अशा संघटकांनी, लोकनेत्यांनी प्रवास कसा केला पाहिजे, पत्रलिखाण कसं केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. ते सगळे आयाम समर्थ रामदासांनी समासामध्ये, या दासबोध ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. लोकसंग्रहावर, लोकसंघटक या क्रियेवर 350 वर्षापूर्वी एवढ्या विस्तृतपणे कुणीही लिहिलेलं नाहीये. हे फार महत्वाचं आहे. समर्थ रामदासांना एवढा विषय हा महत्वाचा वाटतो. त्यामुळे त्यांनी अनेक छोटे छोटे सूत्र या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आपण पाहिलं की साधक हा प्रेम प्रधान आहे किंवा विचार प्रधान आहे, असे 2 भाग समर्थ रामदासांनी केले. जो लोकनेता आहे, ज्ञानी महंत आहे, तो एकतर प्रेम प्रधान आहे किंवा तो विचार प्रधान आहे. ज्ञानी समर्थ रामदास असं म्हणतात की विचार प्रधान ज्ञानी हा एकांत प्रिय आहे. तो संकल्पना, योजना मांडतो, त्यावर सल्ला मसलत करतो, पण तो जास्त लोकांमध्ये मिसळत नाही, एकांतात बसतो, साधना करतो. पण त्याचं ग्रंथलेखन, संभाषण, ज्ञानोपदेश या गोष्टी चालू असतात. अनेकांना त्याचं मार्गदर्शन मिळत असतं. प्रेमप्रधान साधक जो आहे तो भगवंताच्या भक्तीचा प्रचार प्रसार करीत लोकसंग्रहाचं काम करतो. आपण पाहिलंय भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये 22 वेळा लोकसंग्रह शब्द वापरलेला आहे. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा लोकसंग्रह, आपल्याला माहिती आहे लहानपणापासून त्यांनी कसा आपल्या भोवती गोपींचा, गोपालांचा एक समुदाय निर्माण केलेला होता. आणि म्हणून या समासामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत असलेला ज्ञानी भक्त समर्थ रामदासांना या समासातून तयार करायचा आहे. तो जो
प्रेमप्रधान साधक असतो. तो अनेक अनेक लोकांमध्ये मिसळतो, अनेक समुदायांमध्ये मिसळतो. प्रपंचात जे आसक्त लोक आहेत, जे अज्ञानी आहेत, त्यांना त्या प्रपंच किती मिथ्या आहे ते दाखवून तो त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तो अशा माणसांमध्ये सहजपणे मिसळतो. त्यांची प्रपंचावरील श्रद्धा कुठेही तडा न जाता, पण त्यातलं मिथ्यत्व किती आहे ते त्याला पटवून देतो. आणि अशी माणसं जीवनामध्ये अधिक निस्वार्थी आणि विशाल वृत्तीचे कसे होतील याकडे तो लक्ष देतो. आपण काल पाहिलं, अनेक आयाम समर्थ रामदासांनी अशा ज्ञानी महंत लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाबद्दल या समासात व्यक्त केलेत. समर्थ म्हणतात, परलोकी वास करावा, समुदाव उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा काही एक. हा ज्ञानी महंत निस्पृह आहे. त्याला काही हवं आहे अशा त्याच्या अंतःकरणात कधीच विचार येत नाही. कारण त्याला जे लागतं, जीवन जगण्यासाठी ज्या किमान गोष्टी आहेत त्या त्याला सहजपणे मिळतात. त्याला मागायची सुद्धा गरज पडत नाही. आपल्याला माहिती आहे, संघाचे अनेक प्रचारक आपल्या आयुष्यातले 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष समाज शरण वृत्तीनं समाजाच्या उद्धारासाठी आपलं जीवन व्यतीत करतात. मग असा जो प्रचारक आहे, जो घरापासून कितीतरी लांब आलेला आहे, असा प्रचारक म्हणेल का मी परभणी जिल्ह्यातला आहे, मग मला परभणी जिल्हाच द्या, असं नाही. उलट तो राज्य ओलांडून जातो. समर्थांना हेच अपेक्षित आहे. समर्थ म्हणतायत, परलोक वास करावा, समुदाय उगाच पाहावा. मायन्यूट ऑब्झर्वेशन, कीन ऑब्झर्वेशन. लोक कसे वागतायत, कसे राहतायत, कसे जगतायत, त्यांच्या चालीरीती काय आहेत, त्यांच्यात मिसळता आलं पाहिजे. मागण्याचा तगादा न लावावा काही एक. काहीही मागू नये. काही एक म्हणजे काहीही. ह्याच्याऐवजी ते मिळेल का, त्याच्याऐवजी ते मिळेल का, जे मिळेल ते ऍक्सेप्ट करायचं. जे प्रेमाने दिलेलं आहे ते मान्य करायचं. एक प्रसंग आहे, परमपूजनीय आप्पांच्या जीवनातला. परवाच मी ऐकला, स्वामी वरदानंद भारती ते एका ठिकाणी गेले. सोबत गार्गीताई होत्या आणि तिकडं आतिथ्य झालं त्यांचं. मग यजमानांनी विचारलं की काय आम्ही काय करूया, तर दूध करूया का. ते म्हण ठीक आहे करा, हरकत नाही. 2 ग्लास दुधाचे त्यांनी दिले. एक गार्गीताईंना दिला, एक आप्पांना दिला. आता गार्गीताई म्हणाल्या, त्यांनी सांगितलेली आठवण आहे की त्यांना दूध चालत नव्हतं, ऍसिडिटी होते, त्रास होतो. म्हणून त्या पूजनीय आप्पांना म्हणाल्या की मी थोडं दूध घालू का तुमच्या ग्लासामध्ये. ते म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही. आप्पांनी दूध घेतलं आणि ग्लास रिकामा करून ठेवला. गार्गीताईंनी अर्ध्यापेक्षा जास्त ग्लास ते जे दूध होतं ते त्यांच्या ग्लासात ओतलं. अगदी थोडं ठेवलं दूध त्यांच्या ग्लासामध्ये, गार्गीताईंच्या ग्लासामध्ये, आणि त्या घ्यायला लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की दुधाला कापुराचा वास येतोय. ते जाईना त्यांना. ते 2 घोट जे दूध होतं ते जात नाही.
कसं तरी करून त्यांनी पिलं. बाहेर पडल्यानंतर आप्पांनी गार्गीताईंना विचारलं, माझा एक ग्लास मी दूध पिलं, गार्गीताईंच्या ग्लासातलंही दूध पिलं, आणि 2 घोट राहिलेलं दूध आप्पांनी आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले, का नाही घेतलं? गार्गीताई म्हणाले, आप्पा, अहो त्याला कापुराचा वास येत होता. ते म्हणाले, तो तर माझ्या पण दुधाला येत होता, पण मी तक्रार केली का कुठे? समर्थ रामदासांना असा ज्ञानी पुरुष की जो देह बुद्धी त्याला राहिलेली नाहीये असा अपेक्षित आहे. तो आत्मबुद्धीवर जगतोय कारण तो ज्ञानी आहे, त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. पर ब्रह्माशी तदाकारता त्यांनी अनुभवलेली आहे. मग त्याला जे मिळेल तो ते घेतो. ह्याच्याऐवजी ते मिळेल का असं कधीही नाही. अहो, अजून एक किस्सा त्यांनी सांगितला की आपण तिखट बिलकुल चालायचं नाही. म्हणजे तिखट आमटीतली पळी ती जर साध्या वरणात जरी घातली आणि ते वरण जर त्यांना वाढलं तर ते लक्षात यायचं त्यांच्या की ह्याच्यात तिखट आहे. एका ठिकाणी जेवायला बोलावलं, मोठ्या अगत्याने बोलावलं. ही ओवी लागू पडते का नाही? परलोक वास करावा. आप्पा घरी नाही आहेत, प्रवासात आहेत, साधकाच्या इथे आहेत, शिष्याच्या इथे आहेत, तिथे ते राहिलेले आहेत. समुदाय उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा. काही एक जेवण वाढलं आणि फक्त गोड जे काही शिरा काय केलेला होता तेवढा जर सोडला तर सगळं तिखट होतं. आमटी, भाजी, चटणी, लोणचं ज्यादा तिखट होतं. आपणना चालत नव्हतं, पण आपणनी काही सुद्धा तक्रार केली नाही. एका शब्दाने आप्पा बोलले नाहीत की हे काढा ते काढा म्हणून. आम्ही ग्राहक पंचायतीच्या कार्यासाठी म्हणून बिंदू माधव जोशींसोबत आम्ही खूप प्रवास करायचो. बिंदू माधव जोशींना काही काही भाज्या आणि तिखट चालायचं नाही, पण आम्ही कधीही पाहिलं नाही की त्यांनी सांगितलं ही वाटी काढून ठेवा बाजूला, ही चटणी काढून ठेवा बाजूला, हे मला चालत नाही. कधीही नाही. जे ताटात पडेल ते सगळं संपवायचं. हे विशेष तिखट लागले म्हणून उरवायचं नाही. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. एक 8-9 महिन्याखालची गोष्ट आहे. नोव्हेंबर डिसेंबर मधली गोष्ट आहे. मी नानांच्या घरी गेलो, बिंदू माधव जोशींच्या घरी. काय झालं की त्या दिवशी ती सगळी मंडळी कुठंतरी सकाळी एका कार्यक्रमाला जाणार होते. म्हणजे नानी आहेत बिंदू माधव जोशींच्या पत्नी, त्यांची सुनबाई, त्यांचे चिरंजीव, ते कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार होते आणि तिकडेच जेवण करणार होते. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, मी दुसरीकडे उतरेल. ते म्हणाले तसं नाही चालणार, किती वाजता याल तुम्ही? मी म्हटलं मी पहाटे येणार आहे. ते म्हणले पहाटे आपण भेटू, आम्ही सकाळी जाणार आहोत, पण दुपारपर्यंत येऊ आणि तुमची सगळी व्यवस्था आहे, चहा, नाश्ता, जेवण सगळं इथंच आहे, कुठेही बाहेर जायचं नाही. काय झालं, मी घरी गेलो, चहा वगैरे झाला, नाश्ता झाला, ही मंडळी बाहेर पडली 8-8:30च्या दरम्यान. आणि यांनी मला सांगितले की आम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत येऊ. स्वयंपाकाच्या बाई होत्या, त्या आल्या, त्यांनी स्वयंपाक केला, ते गेले निघून. त्या मला म्हणाल्या वाढायचं का? मी म्हटलं आत्ता नको, नंतर बसतो. 1:45च्या दरम्यान ही सगळी मंडळी आली. मला अश्विनी वहिनी म्हणाल्या की डॉक्टर चला मी वाढते तुम्हाला. जेवण नाही का केलं तुम्ही? म्हणलं नाही केलं, मी भूक लागली नव्हती. त्या म्हणल्या चला मी वाढते. मी जेवण केलं. संध्याकाळी त्या मला म्हणाल्या काय तुमची कमाल आहे हो. म्हणलं काय झालं? त्या म्हणाल्या जी भाजी केलेली होती
त्या भाजीत काय गडबड झाली माहिती नाही, परंतु भाजी काही चांगली झाली नव्हती आणि तुम्ही काही बोलला नाहीत. मी भाजी वाढलेली तुम्ही सगळी खाल्ली. सज्जन हो, हा एक एक टप्पा आहे आपल्या जीवनामध्ये. असे अनुभव घेणं आणि या अशा टप्प्यावरून अशा प्रसंगातून आपण विना तक्रार करता जे आहे समोर ते संपवता आलं पाहिजे. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या एका शब्दाने तुम्ही बोलला. मी नंतर म्हणल्या दुपारी 4-5च्या दरम्यान मी सहज बघितली ती भाजी आणि मला काही ती बरोबर नाही वाटली आणि तुम्ही काही बोलला नाही, सगळीच भाजी खाऊन टाकली. म्हणलं वाईट काही नव्हतं त्याच्यात. काही न मागण्याचा तगादा बाबा समर्थ सांगतात. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक, सांभाळीत जाती श्रीराम. जिकडे जग तिकडे जगन्नायक. काल आपण पाहिली ही ओवी. समाज पुरुष जो आहे त्यामध्ये भगवंताचं अस्तित्व पाहणं म्हणजे जिकडे जग तिकडे जगन्नायक. कळला पाहिजे विवेक. विवेकाच्या आधारावर हे समजतं. डोंगरे महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. डोंगरे महाराज पूजा करत होते आणि वरच्या मजल्यावर पूजा चालू होती. ते आपल्या शिष्याला म्हणाले की नैवेद्य दाखवायचा, खाली फळं आहेत, ती फळं घेऊन ये. शिष्य खाली गेला तर दाराच्या समोर एक माणूस, अंगावर जीर्ण झालेली वस्त्र आहेत, हातामध्ये एक वाडगा आहे आणि तो म्हणाला मला काहीतरी द्या, भूक लागली आहे. तर तो शिष्य म्हणाला की आत्ता नाहीये, थोडा वेळ थांब, महाराजांची पूजा चालू आहे, ती झाल्यानंतर तुला देईन. तो म्हणाला अहो मला फार भूक लागली हो. तो म्हणाला तुला समजत नाही का मी काय म्हणतोय ते? मला माझा वेळ खाऊ नकोस तू थांब थोडा वेळ, तुला जर प्रसाद पाहिजे असेल, जेवायचा असेल तर. आत्ता नाही मिळणार तुला. मग ह्याच्यात 1-2 मिनिटं निघून गेली. ती फळांची पिशवी घेऊन, पात्र घेऊन तो शिष्य वर गेला आणि वर गेल्यानंतर डोंगरे महाराजांनी विचारलं काय झालं, उशीर का लागला? तो म्हणाला अहो स्वामी, खाली एक जण भिक्षेकरी आलेला आहे आणि तो आग्रह करायला लागला की मला काहीतरी द्या. आता त्याला ऐन वेळेवर कुठलं देणार, आपली पूजा खोळंबली आहे. जग तिकडे जगन्नायक. डोंगरे महाराज उठले, एक फळ काढून त्यांनी भगवंताच्या समोर ठेवलं आणि ती टोपली घेऊन खाली आले लगोलग. तो जो भिक्षेकरी होता तो रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेलेला होता. त्यांनी आवाज दिला इकडे म्हणाले आणि त्याच्या वाडग्यामध्ये ते सगळं टोपलं रिकामं केलं. शिष्याला येऊन डोंगरे महाराज म्हणाले अरे माझी पूजा चालू आहे, हा भगवंत तर इथंच आहे. 5 मिनिट त्याला उशीर झाला नैवेद्य दाखवायला तर बिघडणार नाही, पण तो जो क्षुधाक्रांत माणूस आहे त्याच्या पोटात त्याच्या गरजेच्या वेळी तो तुला विनवणी करत होता, त्याचा चेहरा तुला नाही पाहिला, तू त्याच्या चेहऱ्यामध्ये तुला नाही भगवंत दिसला. आपला बाळकृष्ण त्याच्या चेहऱ्यामध्ये नाही दिसला तुला. जाणीव जर व्यापक झालेली असेल तर संकुचित वृत्ती मूर्खस्य प्रतिमा देवो, समर्थ रामदासांनी आपल्याला चत्वार देव निरूपणामध्ये सांगितलं. प्रतिमेमध्ये देव, मूर्तीमध्ये देव मानणं हे मूर्खाचं लक्षण आहे. मूर्तीत असला पाहिजे देव, परंतु मूर्ती पुरता सीमित आहे का? भगवंताचं काम करायचंय, मग समाजाकडे नको पाहायला.
जनार्दन असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, कोणीतरी कष्ट व्हावी आपुली काया. आपल्या शरीराला तोषवलं पाहिजे, कष्टवलं पाहिजे. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अनेक मार्ग आहेत. भगवान बालको श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत. अनेक लोक अनेक मार्गाने माझ्याकडे येतात. अनेक उपासना पद्धती आहेत. आकाशात पतितम तोयम, जसं ते सागराला मिळतं तसं कुठेही नमस्कार केलेला भगवंतालाच मिळतो, मान्य आहे. अनेक रस्ते आहेत, पण एक रस्ता असा आहे की ज्या ठिकाणी तो ज्ञानी पुरुष आहे, पण तो समाजाला भगवंताचं रूप मानतो आणि समाजाला काय हवं नको ते बघतो, त्याची सेवा करतो. संत समागम याच व्यासपीठावर आपण परवा ज्यांचं प्रवचन ऐकलं, जीवन विषयक दृष्टिकोन अत्यंत सुरेख संध्याताई टाकळकरांनी विषय मांडला. त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई मागच्या 3 महिन्यापासून 1 रुपया न घेता ती सेवा करतायत रुग्णांची. याला म्हणतात जग तिकडे जगन्नायक. जनार्दन असे विश्वी. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी हा विचार केला पाहिजे. एखादी चळवळ ज्याला चालवायची त्यांनी हा विचार केला पाहिजे. टाकळकरांची चिरंजीव आणि त्यांची सून हे दोघांनी मागच्या 3 महिन्यामध्ये अवेअरनेस वाढवणं, उपचार करणं, समुपदेशन करणं, ही सगळी कामं केलेली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मानधन म्हणून 1 रुपया घेतलेला नाहीये. आजचाच विषय, ग्राहक पंचायत नांदेडकडे एका ग्राहकाची रुग्णाची तक्रार आलेली आहे. किती ऑपरेशन झाले त्याचे. नांदेडचं एक मोठं नामांकित हॉस्पिटल आहे. ऑपरेशन केले, औषधं गोळ्या. परिस्थिती अशी आली, मग त्याला पाठवून दिला हैदराबादला, तिथं दुरुस्त होत नाही म्हणून. त्याचा अर्ज आला 49 लाख रुपयाची मला भरपाई मिळाली पाहिजे. काही लोक कसे आहेत, समाज शरण वृत्तीनं काम करतायत. परिस्थिती बेकार आहे. नांदेडला अनेक वर्षांपासून चक्री कीर्तन, 5-5 दिवस कीर्तन महोत्सव चालवणारे एक अत्यंत आदरणीय समाजाभिमुख असलेले, साधनेमध्ये अग्रेसर असलेले शरद महाराज नेरलकर, ते आज गेले. चटका लावून जाणारी माणसं आहेत. आज परिस्थिती काय आहे, आणि काही लोक या परिस्थितीचा संधी म्हणून उपयोग करतायत. लाखो रुपये काढतायत. जो जो लोकदृष्टी सपडिला, तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एकला भला, काशावरुनी श्रीराम. ओस मुलकी काय पहावे, लोका वेगळे कोठे राहावे. तरे खोटे सांडेत घ्यावे, काही एक श्रीराम. तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महंती कामा नये. परत्र साधनाचा उपाय, श्रवण करून असावे श्रीराम. या ओव्यांमध्ये संत रामदास आम्हाला जो ज्ञानी पुरुष आहे आणि लोकसंग्रहाचं काम करतो आहे, लोकसंघटनेचं काम करतो आहे, जो जो लोकदृष्टीच पडिला, तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एकला भला, काशावरुनी. हे अवगुण्य. लोकसंघटकाच्या ठाई असा गुण असता कामा नाही. समर्थ म्हणतायत, ज्याला ज्याला पाहिलं, जो जो माणूस याच्या जवळ आला, तो सगळ्यांना हा नावं ठेवतो. हा काय कवडीचं काम करत नाही,
तो काय फक्त फोटो पुढे उभा राहतो, तो काय फक्त खुर्चीवर जाऊन बसतो, तो काय फक्त त्याला हरतुरे पाहिजेत. एकही माणूस चांगला नाहीये संघटनेत. सगळ्यांना नावं ठेवून चालेल का? जो जो लोक दृष्टीस पडिला तो तो नष्ट ऐसा कळला. याला समजलं जसं काय याचा फायनल डिसिजन बेकार आहे, बेकार आहे, बेकार आहे. शास्त्र सांगतं एकही वनस्पती अशी नाहीये की ज्यामध्ये औषधी गुण नाहीये. एकही मनुष्य असा नाहीये की जो उपयोगी आहे, उपयोगी नाही असा एकही मनुष्य नाही. सगळे उपयोगी आहेत. कुठलंही झाड घ्या तुम्ही, कुठलीही वनस्पती घ्या, त्यामध्ये काही ना काहीतरी गुण आहे. तो गुण आपल्याला हेरता आला पाहिजे. साधकाला, कार्यकर्त्याला आपल्या जवळ ठेवता आलं पाहिजे. त्याच्यातला गुण हेरता आला पाहिजे आणि त्या गुणाला बढावा दिला पाहिजे. समर्थ म्हणतात, जो युद्ध करायला तयार आहे त्याला रणांगणी पाठवावं, युद्धकर्त्यास ढकलून द्यावे. वृक्षी रूढाशी उचलावे, वृक्षी रूढाशी उचलावे. ज्याला जो वर जमत नाहीये चढायला त्याला उचलून धरावं, मग तो चांगलं काम करेल. पाठीवरनं हात फिरवला पाहिजे. कायम लोकांबद्दल वाईट बोलून नाही चालत. जे चांगले गुण आहेत त्याचा उदो उदो केला पाहिजे. समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकर गेल्यानंतर 1 वर्षानंतर पुण्यस्मरण जे झालं ते पुण्यातल्या एका मोठ्या सभागृहामध्ये झालं. अनेक मान्यवर लोक होते. अफळे बुवा होते, आदरणीय शंकरजी अभ्यंकर होते, मंगलाताई कांबळे होत्या, डॉक्टर अशोकराव कामत होते. दिग्गज लोक होते. मोहनबुवा रामदासी होते. आणि महत्वाचं म्हणजे याचा अध्यक्षीय समारोप आचार्य किशोरजी व्यासांनी केला. त्यांचं एक वाक्य मला फार अंतःकरणात जाऊन बसलेलं आहे. ते म्हणाले, मी सुनील दादांकडनं एक गोष्ट जन्मभर लक्षात राहील अशी शिकलोय. लोकांचा उदो उदो करण्यात आणि मोठेपण जगासमोर मांडण्यात त्यांना फार आनंद होत असे. जगासमोर नाही मांडता आलं, परंतु त्याच्यासमोर तरी व्यक्त करता येईल का नाही आपल्याला? लोक जोडायची आहेत. नाही जमत त्याला अभ्यास. प्रश्न काही विचारतो, पण बाकीची प्रश्न जमली आहेत याच्याबद्दल आनंद असायला पाहिजे का नाही? एखादा प्रश्न अवघड आहे, पत्रद्वारा दासबोध अभ्यास असेल, मनोबोध विशारद असेल, समर्थबोध असेल, साधक असेल, प्राज्ञ असेल, त्याला प्रश्न आडला, त्याने विचारलं, मग आपण सांगायला पाहिजे, तुला हे जमत नाही, ते जमत नाही, कशाला घेतला प्रवेश, असं म्हणून चालेल का? जो जो लोक दृष्टीस पडिला तो तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एकला भला कशावरून? समर्थ म्हणतात, जग सगळं वाईट आहे आणि तूच चांगला आहेस. कशावरून? वरून पडला का? तुलाही कुणीतरी तयारच केलेलं आहे. संघटना वाढवायची आहे, समुदाय वाढवायचा आहे, आमचं दासबोध अभ्यास मंडळ वाढलं पाहिजे. मग प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक साधकामधला एक गुण हेरायचा आणि तो जो गुण जर चांगला असेल तर त्याचं कौतुक करायचं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवायचा. अजून त्याला बढाई मिळेल, अजून त्याला हुरूप येतो, अजून तो चांगल्या पद्धतीनं काम करतो. तुला कुणीतरी घडवलंय ना. समर्थ म्हणतात, तूच एकटा चांगला आहेस का आणि जग सगळं वाईट आहे? कशावरून? मोठा मार्मिक प्रश्न समर्थांनी विचारलाय. ओ समूलकी काय पहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तरे खोटे सांडते घ्यावे, काही एक श्रीराम. ओ समूलकी काय पहावे, लोकां वेगळे कोठे राहावे. अरे लोकांना सोडून काही काम होऊ शकतं का? मग एकटा हिमालयामध्ये जाऊन बस ना, लोकांमध्ये मिसळायचं कशाला? त्यांच्या डोक्याला ताप कशाला करायला पाहिजे? ज्याला सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे, एखादी संघटना चालवायची आहे, त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालायला पाहिजे.
एकाच देखो न सकती, एकाची पाठी राखी ती, असं करून चालेल का? लोकांवेगळे कोठे राहावे, समर्थ प्रश्न विचारतायत. तरे खोटे सांडते घ्यावे काही एक, तरे म्हणजे अभिमान. अभिमान नको. एखाद्या वेळी पड घ्यायची, मागे सरकायचं आपण. ठीक आहे, नंतर बोलू, त्याला नंतर सांगू. संघटना चालवायची आहे, एक समुदाय सोबत घेऊन जायचं आहे. फिडीस करून नाही चालत. माऊली म्हणतात, मार्गाधारे वर्तावे. जो मार्ग आखून दिलेला आहे, महाजनो येन गतस पंतहा. यक्ष प्रश्नामध्ये आलेला आहे. अनेक शास्त्र, अनेक ग्रंथ त्यांची मतं मांडतात, आणि ती मतं सगळी एक नाही आहेत. अनेक ग्रंथांमध्ये अनेक मतं आहेत. एकाच प्रश्नावर 2-2 उत्तर आहेत. मग काय करायचं अशा वेळी? महाजनो येन गतस पंतहा. जी मोठी माणसं आहेत, ती ज्या रस्त्याने गेली त्या रस्त्याने आपण जावं. जास्त डोक्याला ताप नको. सुनील दादा कुठल्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण जावं. मामा गांगल कुठल्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण जावं. द्वावा केळकर कुठल्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण जावं. नोकरी सोडली, VRS घेतली द्वावा केळकरांनी, आणि पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रम आणला. गडावरची लोक म्हणाली, ग्रंथराज दासबोध काय अभ्यासाचा विषय आहे का? कोण अभ्यास करणार, कोण परीक्षा देणार या ग्रंथाच्या? खरं तर विज्ञानाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत आप्पा केळकर, द्वावा केळकर. अहो, 3 पिढ्यांनी काम केलंय. 3 पिढ्या कशाला म्हणतात? आम्हाला आमच्या आयुष्यात काही वर्ष काम करायला जमेना. 3 पिढ्या एक काम करतंय, एक जीवन व्रत घेऊन. किती समर्पित भावना आहे. नोकरी सोडून दिली, VRS घेतली, आणि पत्रद्वारा दासबोध अभ्यास चालू केला उपक्रम. हा म्हणता 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 अफाट वृक्ष वाढला. आप्पांनी बऱ्याच जणांना, द्वावा केळकरांनी गडावर नेलं, आणि अशा अभ्यासार्थींचं पारायण दासबोधाचं तिथं गडावर घेतलं. ते पारायण झालं तेव्हा प्रत्येक ओवी झाल्यानंतर श्रीराम म्हणण्याची पद्धत पडली, की जी आज आपण ओवी म्हणल्यानंतर श्रीराम म्हणतो. प्रत्येक ओवीच्या नंतर श्रीराम, ही तेव्हापासून पडलेली पद्धत आहे. आप्पा वैद्यांनी त्यांच्याही अगोदर चाफळला दासबोध अभ्यास वर्ग लावला. 16 मे ते 20 मे 50-55 वर्ष झाली. फक्त यावर्षी कोरोनामुळे खंड पडला. अव्याहतपणे चाफळला दासबोध अभ्यास वर्ग होतोय. तारीख ठरलेली आहे 16 मे ते 20 मे. किती वर्ष, काय साधना आहे या लोकांची. त्याशिवाय का मंडळ उभं राहतं, त्याशिवाय का असंख्य लोक तयार होतात. आज लाखो लोक आहेत, लाखो लोक ज्यांनी दासबोधाचा अभ्यास केलेला आहे. कुणामुळे घडलं हे? 3 पिढ्या खपल्या. नानासाहेब धर्माधिकारी आपल्याला माहिती आहेत, 3री पिढी काम करतीये, आणि ते सुद्धा अत्यंत अज्ञानी, हीन अशा लोअर स्ट्राटामध्ये, कोळ्यांमध्ये काम करतायत. ओस मुलकी काय पाहावे, लोकांवेगळे कोठे राहावे. ज्या मार्गाने दाखवलेला आहे, माऊली जसं सांगतीये, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरेची लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोकांपासून तुम्ही वेगळे होऊ शकता का? याचे 2 अर्थ आहेत. मार्गाधारे वर्तावे, जो मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गावरून चालत राहावं. विश्व मोहरेची लावावे, सगळ्या समाजाने आश्चर्यचकित होऊन पाहिलं पाहिजे. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊन पाहे. भगवंताला विस्मय वाटला पाहिजे. काय साधना चालू आहे, काय अभ्यास चालू आहे.
अशा ज्ञानी पुरुषाकडे पाहून, अशा लोकसंग्रह संघटकाकडे पाहून समाजाला आश्चर्य वाटलं पाहिजे. काय निस्पृह माणूस आहे, समाजासाठी किती खपतोय तो. उगीच नाही नानाजी देशमुखांचं नाव, बिंदू माधव जोशींचं नाव, मान्य एकनाथजी रानडेंचं नाव, सुरेशजी केतकरांचं नाव उगीच होत आहे का. जीवन समर्पित केलं या लोकांनी. वन लाईफ वन मिशन. या जीवनामध्ये एकच काम करायचं आहे. आम्हाला काही वर्ष तरी ठरवता येतील का नाही की या जीवनामध्ये यापुढे माझ्या जीवनात काय असतील वर्ष, 5, 10, 25, 30, 50, 60, 100 काय असतील, जे जगेल ते जगेल. ती सगळी वर्ष, ते सगळा काळ मी समर्थांच्या वाङ्मयीन सेवेसाठी अर्पण करीत आहे, असं आपल्याला ठरवता येईल का. दृढ निश्चय करता येईल का. कशाची ददात आहे मला सांगा ना. काही कमी नाहीये. त्यांच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. अलौकिक नोहावे लोकांप्रती, लोकांमाजी अलौकिक नो व्हावे, न व्हावे. लोकांपेक्षा मी वेगळा आहे, मला फार समजतं. बाकीचे सगळे मूर्खच आहेत, गावंढळ आहेत, त्यांना काही लक्षात येत नाही, अभ्यास करत नाही. म्हणून समर्थ इथं म्हणतात, जो जो लोक दृष्टीचं पडिला तो तो नष्ट ऐसा कळला. अवघेच नष्ट एकला भला कशावरून. सगळे वाईट आहेत का. अलौकिक न व्हावे लोकांमाजी, किंवा अलौकिक नो व्हावे, अलौकिक होऊन दाखवावं, आदर्श उभा करावा, असा त्याचा अर्थ आहे. तरे खोटे सांडते घ्यावे, काही एक तरे वाईटपणा तो सोडून द्यावा, अभिमान सोडून द्यावा. काही वेळा काय होतं की जे कार्यकर्ते असतात, जे बरीच वर्षापासून काम करत असतात, मोठ्या पदावर असतात संघटनेमध्ये, ते म्हणतात मी एवढी वर्ष झालं काम करतो आहे, मला सगळं माहिती आहे, सगळ्यांची पाळमुळं मला माहिती आहे, आणि म्हणून मी स्पष्ट बोलतो, मला काळजी नाहीये, मला भीती नाहीये. अहो पण तुमच्या स्पष्ट बोलण्याने बाकीचे लोक दुखावत आहेत, त्याचं काय. काय गरज आहे स्पष्ट बोलायची. हे घरातलं काम आहे का, संघटनेचं काम आहे, सगळ्यांना घेऊन चालायचंय. आपल्या बोलण्याने जर लोकांना कुणाला वाईट वाटत असेल, कशासाठी बोलायचं. समर्थ म्हणतात, कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, परीक्षिले पाहिजे क्षणक्षणा. प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. माझ्या सभोवती आलेली मंडळी, किती लोकांना मी दुःख दिलं, ते किती लांब गेले, किती माझ्या सोबत आहेत, याचा विचार प्रत्येक क्षणाला लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने केला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महंती कामा नये. परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. श्रवण केलं पाहिजे, लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे. कुणी काही सांगायला आलं, तुम्ही बोलू नका, मी सांगतो तेवढं ऐका, असं म्हणून लोक समुदायाचं काम होईल का. लोक संघटना वाढेल का. आमचा अभ्यास मंडळ चालेल का. कुणी येईल पारायण करता, तो म्हणेल मला हा समास नाही समजला, समजावून द्या तुमच्या वेळेप्रमाणे. काही त्यातले प्रश्न आहेत, ते त्याची उकल करून दाखवा. कसा वाचायचा आहे समास, कसा धरायचा आहे दासबोध, कसा सुरुवात कशी करायची आहे, हा सगळा विचार आपल्याला करता येईल. असा विचार करणं हे समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ पुढे म्हणतात, आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवावयाचे कोण कार्ये, गोडी आवडो वाया जाय, विकल्पची अवघा श्रीराम. ते म्हणतायत,
आपणाशी बरे पोहता नये. तुला जर पाण्यातलं पोहता येत नसेल, तूच जर गटांगळ्या खात असशील, तर लोकांना कसं नेणार पलीकडच्या तीरावर? पुढच्या चरणामध्ये म्हणतात, लोक बुडवावयाचे कोण कार्य? लोकांना बुडवून कशाला ते दोष घेता तुमच्याकडे? करू नका. ज्याला आपल्या रागावर, ज्याला आपल्या अपेक्षांवर, ज्याला आपल्या आसक्तीवर, ज्याला आपल्या हवे नकोपणावर जर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर त्यांनी समाजामध्ये मिसळू नये. समाजात मिसळू नये म्हणजे एखाद्या सामाजिक चळवळीमध्ये भाग घेऊ नये. कारण त्या चळवळीला मातीत जायचा प्रश्न आहे. गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा. ज्या लोकांना गोडी लागलेली आहे, ती लोक बिथरतील आणि त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. अरे, आमच्या अगोदरचे जे पदाधिकारी होते, त्यांनी आम्हाला किती समजावून सांगितलं, वेगळंच सांगितलं, आणि हे काहीतरी वेगळंच वागतायत. आपणाशी बरे पोहता नये. नीट वागता आलं पाहिजे, नीट बोलता आलं पाहिजे. ज्याने जिंकली रसना, तयास नुरली वासना. त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. एक, जिभेला पाहिजे ते खायला मिळालंच पाहिजे, त्यात न अडकलं पाहिजे. हे पाहिजे ते पाहिजे. आणि दुसरं, बोलणं, शब्द. दोन पद्धतीने रचनेवर नियंत्रण केलं पाहिजे, जिभेवर नियंत्रण केलं पाहिजे. जगामध्ये जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र. किती सूत्र समर्थ रामदासांनी आम्हाला दिली आहेत बघा ना. सामाजिक चळवळीमध्ये मला फार आश्चर्य वाटतं की हा महानुभाव, हे महान व्यक्तिमत्व, अवतारी व्यक्तिमत्व, अद्वैत प्रतिपादन करणार आहे, आध्यात्मिक क्षेत्रातलं आहे, एक तेजोमय तेजपुंज राशी आहे की ज्याला 8व्या वर्षी स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांनी दर्शन दिलं. पहिल्यांदा अनेक वेळानंतर दर्शन दिलेलं आहे. ज्यांना दत्तात्रयांनी दर्शन दिलं, ज्यांना हनुमंतांनी दर्शन दिलं, ज्यांना विभीषणांनी दर्शन दिलं. एवढा मोठा महानुभाव. पण लोकसंग्रह कसा करावा, लोकसंघटना कशी चालवावी, त्याच्याबद्दल एवढ्या बारीक सारीक टिप्स ते देतायत आपल्याला. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, पहावा त्यांचा विवेक. समर्थांचा विवेक का पाहायचा आम्ही? पुढची ओवी फारच सुरेख आहे, आपल्या सगळ्यांना पाठ आहे ती. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगट होऊन नासावे, हे बरे नव्हे श्रीराम. किती सूक्ष्म सूचना आहे. एखाद्या संघटनेचं तुम्हाला जर काही माहिती नसेल, एखाद्या विषयाची काही माहिती नसेल, तर सभेमध्ये कसं जाणार, कसं बोलणार, कसा विषय मांडणार? ज्या संघटनेचं मी काम करतो आहे त्याचं तत्वज्ञान काय आहे, त्याचा मूळ पुरुष कोण आहे? समर्थ रामदास तरीच रामदासी म्हणवावे, तरीच रामदासी म्हणवावे. लिहिणे, वाचणे, अर्थांतर सांगणे, पहिली सूचना आहे. रीड, राईट अँड इंटरप्रिट. लिहिणे, वाचणे, अर्थांतर सांगणे. रीड, राईट, इंटरप्रिट. पहिलं सूत्र आहे. अशी 20 सूत्र सांगितली आहेत. हे एका चरणात 3 सूत्र आहेत. ही 3 सूत्र नव्हेत, एका चरणातली ही 3 सूत्र आहेत. अशी 20 चरण, 20 सूत्र समर्थ रामदासांनी सांगितली. आणि ते प्रत्येक चरणाच्या नंतर म्हणतात, तरीच रामदासी म्हणवावे, तरीच रामदासी म्हणवावे. मग त्याचा अभ्यास आपला झाला पाहिजे. नाही तर मग मी समर्थ संप्रदायाचा अभ्यास केला, कशावरून म्हणायचं? मी रामदासी आहे, कशावरून म्हणायचं? अभ्यास हे प्रगट व्हावे. मागचा पुढचा इतिहास माहिती पाहिजे. एखादा विषय मांडायचा, एखादी भूमिका मांडायची, आपल्याला मुद्देसूद असलं पाहिजे सगळं. समर्थ म्हणतात, अभ्यास हे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे. मग गप्प बस, वटवट नको करू.
शोभा करून घेऊ नको आपली, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नसावे बरे नव्हे. हे वाईट पण फक्त त्या वक्त्याकडे नाही जात, तो ज्या संप्रदायाचा किंवा ज्या संघटनेचा वक्ता म्हणून उभा राहतो त्या संघटनेची सुद्धा चीतू होते. काय माणसं सांभाळली येतो यांनी, असं होईल का नाही? श्रोते म्हणतील काय बोलला होतो माणूस. बऱ्याच वेळा होतं. बिंदू माधव जोशींनी एक वेगळी संघटना उभी केली आणि कुणीतरी एखादा ज्याला अभ्यास नाहीये, ज्याला माहिती नाहीये, तो जाऊन व्यासपीठ जर गाजवत असेल, माईक मिळाला का आरंभशूर असणारे खूप लोक असतात, त्याला जर बिंदू माधव जोशींचं नावच माहिती नसेल, समर्थ रामदासांचं नावच जर माहिती नसेल, तर समर्थ संप्रदाय कसा? बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांना बिंदू माधव जोशी म्हणजे बिंदू त्यांचं नाव, माधव त्यांच्या वडिलांचं नाव आणि जोशी आडनाव असं वाटतं. मला मोठा हसायला येतं. बरेच जण राव लिहितात. आता मराठवाड्यातली काही कार्यकर्ते आहेत ना, ते बिंदू माधवराव जोशी असं लिहितात. त्यांना सांगावं लागतं, अरे राजा, बिंदू माधव हे त्यांचं नाव आहे, बटूक भैरव हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे, जोशी हे त्यांचे आडनाव आहे, आणि बिंदू माधव हे कसं नाव दिलं? काशीच्या घाटावर जी 65 मंदिरं आहेत त्यात एक बिंदू माधवांचं मंदिर आहे. आमच्या पूजनीय नानांचे आई वडील त्यांनी त्या घाटावरच्या महादेवाच्या बिंदू माधवाच्या नावावरनं आपल्या मुलाचं नाव बिंदू माधव ठेवलेलं आहे. नारायण सूर्याजी पंत ठोसर हे नावच जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही समर्थ संप्रदायाबद्दल काय सांगणार? काय दासबोध सांगणार? काय मनाचे श्लोक सांगणार? त्यांच्या आईचं नाव माहित नाही, वडिलांचं नाव माहित नाही, गावाचं नाव माहित नाही, आम्ही कधी गेलो नाही. ज्यांनी जाम पाहिलं नाही, ज्यांनी शिवथरघळ पाहिली नाही, ज्यांनी सज्जनगड पाहिला नाही, ज्यांनी चाफळ पाहिलं नाही, काय अभ्यास झाला? ज्यांनी टाकळी पाहिलं नाही, ही 5 ठिकाणं पंचप्राण आहेत समर्थ संप्रदायाचे. या 5 ठिकाणी आपण जाऊन यायला पाहिजे, तिथली धूळ आपल्या कपाळावर लावून यायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात अभ्यासे प्रकट व्हावे. मग आमच्याकडे अनेक ग्रंथ पाहिजेत. समर्थांचं चरित्र सदाशिव खंडू आळतेकर काय म्हणतायत, सुनील दादा चिंचोळकर काय म्हणतायत, श्री म माटे काय म्हणतायत, नानासाहेब देव काय म्हणतायत, पूजनीय डॉक्टर काका काय म्हणतायत, पैणिटकर गुरुजी काय म्हणतायत. अभ्यास केला पाहिजे. अभ्यास होऊन प्रकटावे, नाहीतरी झाकून असावे. गुपचूप बसाय का कोपऱ्यात, चालू द्या तुमचा अभ्यास. प्रकट होऊन नसावे बरे नव्हे. एक असेच प्रवचनकार होते. मोठी सभा होती, बरेच लोक होते, आणि प्रवचनकारांनी सांगताना असं सांगितलं की समर्थ रामदास टाकळीला साधना करत होते, तपाचरण करत होते, आणि एके दिवशी ध्यानाला बसलेले असताना एक बाई आल्या. त्यांनी नमस्कार केला आणि ती हातातली काकणं वाजली म्हणून डोळे मिटलेल्या अवस्थेत बालनारायणाने आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा त्या बाई म्हणाल्या, स्वामी, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून मी तुम्हाला नमस्कार करायला आले. तुम्ही जो मला आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादाबद्दल माझ्या मनात धाकधूक नाहीये, त्या आशीर्वादाबद्दल माझ्या मनात विकल्प नाहीये, संशय नाहीये. पण मला फक्त एवढंच सांगा, हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे का पुढच्या? प्रश्न ऐकल्याबरोबर खाडकन डोळे उघडले. राम माझ्या तोंडून असं बोलून घेईल का? काय झालंय? त्या बाई म्हणाल्या, तिकडे पहा, माझ्या यजमानांचं प्रेत सरणावर ठेवलेलं आहे. मी सती जाणार आहे, तुम्हाला नमस्कार करायला आले.
प्रवचनकार आता पुढे असं म्हणताय की त्यांना रामदास स्वामी तिथे गेले, त्यांनी काही झाडपाला मागवला, ती औषध उगाळलं आणि ते त्यांना चाटण दिलं, पाणी मारलं, अंग घासलं, अंग गरम झालं आणि ते जे दशपंच गाव आहे शेजारी, तिथले कुलकर्णी जे गृहस्थ होते ते उठून बसले. त्या सभेमध्ये कल्याणीताई नामजोशी होत्या. मोठ्या विदुषी आहेत, मोठा विद्वत्ता आहे, व्यासंग आहे. पुण्यातल्या कल्याणीताई नामजोशी होत्या. त्या म्हणाल्या, थांबा, समर्थ रामदासांनी किंवा बालनारायणांनी झाडपाला मागवला, त्याचं चाटण करून दिलं, हातपाये घासले, असं काहीही झालेलं नाहीये. कमंडलूतलं पाणी काढलं, हातात घेतलं, रामाचं स्मरण केलं आणि त्याचं प्रोक्षण केलं. अहो, त्याच्यात ताकद आहे. अभ्यासोन प्रकटावे, नाहीतरी झाकवून असावे, प्रकटोन नसावे, बरे नव्हे. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो, कैसा असावा श्रीराम. अभ्यास हे प्रगट व्हावे, यावरून मला अजून एक प्रसंग आठवतो. समर्थ रामदासांच्या काळामध्ये ज्याला मठपती किंवा ज्याला महंत ही पदवी द्यायची, त्याची परीक्षा काय होती? गिरिधर स्वामींनी लिहिलेलं आहे समर्थ प्रताप ग्रंथात. गिरिधर स्वामी हे समर्थांसोबत राहिलेले आहेत. ज्या साधकाला, ज्या शिष्याला मठपती किंवा महंत म्हणून पदवी मिळायची, त्याच्या समोर दासबोध विखुरून टाकलेला असायचा. तेव्हा काही बाइंडिंग नव्हती, काही नाही. ती सगळी पानं अस्ताव्यस्त केलेली टाकायची आणि त्यांनी दासबोध जुळवून दाखवायचा, पहिला दशक ते शेवटच्या दशकापर्यंत. अभ्यासोन प्रकटावे. आणि ज्याला जुळवता नाही यायचा, समर्थ म्हणाले, तुम्ही फक्त ह्याला हळद कुंकू आणि फुलं वाहिली, अभ्यास नाही केला, आपल्या लक्षात येईल कशी समासांची रचना आहे, कशी दशकांची रचना आहे, कसा विषय हळूहळू हळूहळू समर्थ आपल्याला सांगत राहत आहे. ती सगळी वर्णवारी लावता आली पाहिजे. अहो, गिरधर स्वामींच्या, त्यांना मुखोद्गत होता दासबोध. त्यांच्याकडे 1.5 फूट बाय 2 इंच, 1.5 फूट उंची आणि रुंदी 2 इंच अशी एक वही होती म्हणे. धुळ्याला त्याचा संदर्भ आहे, समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये. त्या वहीमध्ये दासबोधातल्या प्रत्येक ओवीचं फक्त पहिलं आद्याक्षर होतं. ओवीचं आद्याक्षर फक्त एकच, पहिलं अक्षर. आणि म्हणजे गिरिधर स्वामींना सगळा दासबोध मुखोद्गत होता. ओवीचा पहिला शब्द फक्त पाहायचा, पुढची ओवी पाठ. काय साधना आहे, किती अभ्यास आहे. 1.5 फूट उंच, 2 इंच रुंदी, एकच शब्द, ओवीचा अद्याक्षर. त्यावरून सगळं पारायण करताना तेच समोर ठेवायचं, दासबोध घ्यायचाच नाही हातात. किती अभ्यास आहे. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो, कैसा असावा श्रीराम. समर्थ म्हणतात, मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो. काय अर्थ या ओवीचा? पुढे लिहिलंय, अरबी फिरवणार तो कैसा असावा. मंद या शब्दाचा अर्थ असा आहे, मंद घोड्याला चालविणारा चपळ घोड्याला चालवू शकेल का? त्याला शक्य नाहीये. आपली बुद्धी ही तल्लक केली पाहिजे. 2 गोष्टी आहेत ह्याच्यात. मंद हळूहळू चालतो,
जो बुद्धीनं मंद आहे, ज्याला समाज संघटनेचं लोकसंग्रहाचं काम जमत नाहीये, असा माणूस समुदायाला नाही राखू शकत. ज्याप्रमाणे शांत घोडा अशा घोड्याची सवारी करणारा माणूस अरबी चपळ जो घोडा आहे. घोड्यांच्या जाती आहेत, काठियावाड, अरबी, राजस्थानी, हरियाणवी, अशा घोड्यांच्या जाती आहेत. काही घोडे तल्लख आहेत एकदम, काही घोडे मंद आहेत. घोडा आणि गाढवाचा संकर आहे, तो मंद आहे पण ओझं वाहून नेतोय. आपण पाहतो, बद्रीनाथला जातो, केदारनाथला जातो, वैष्णोदेवीला जातो, ते काही घोडे असतात का? घोडा आणि गाढव यांचा संकर आहे तो. समर्थ म्हणतात, जो हळूहळू चालतो चपळ कैसा आठवतो. जो मंदच घोडा चालवणारा माणूस आहे त्याला अरबी घोडा जो चपळ आहे त्याच्यावर बसल्याबरोबर तो चौखूर धावायला चालू करतो. संघटनेचं जर काम तसं असेल आणि माणूस जर नवीन आणून बसवला तर त्याला जमेल का? ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी असा एक प्रयोग केला आणि सगळा फसला. एका संघटनेच्या ब्रह्मचारी आणि पूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ग्राहक पंचायतीमध्ये महामंत्री म्हणून आणून बसवलं. त्यांना काही माहिती नाही, अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकून असावे, ते भाषण देत फिरायचे. नक्की ग्राहक चळवळ काय आहे, ग्राहक चळवळीचं तत्वज्ञान काय आहे, आपण आपलं काम कशा पद्धतीनं करतो याचाच अभ्यास नाहीये. मान्य आहे तुमची 50-55 वर्ष तुम्ही एखाद्या संघटनेमध्ये प्रचारक, पूर्ण वेळ प्रचारक म्हणून घालवली, तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्ही निस्पृह आहात, मान्य आहे, परंतु तुम्ही अभ्यास केला तर उपयोग आहे ना. देशव्यापी संघटना आहे ग्राहक पंचायत आणि त्याच्यावर महामंत्री म्हणून तुम्हाला आणून बसवलंय. जसं समर्थ या ठिकाणी म्हणतात, मंद हळूहळू चालतो. त्यांचं काम एक सीमित होतं, पण इथं देशव्यापी चळवळीच्या ह्याच्या संघटनेवर तुम्ही महामंत्री म्हणून आलात. मंद हळूहळू चालतो, चपळा कैसा आटोपतो. एवढी मोठी संघटना आहे. आज किती मोठं काम आहे समर्थ संप्रदायाचं. सज्जनगडावरची माती आणि पाणी आपण पाहिलंय, आत्ता अयोध्येमध्ये पायाभरणीच्या वेळी वापरण्यात आलंय, शिलान्यासाच्या वेळी. चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा, कसा असला पाहिजे, तो तल्लक असला पाहिजे, निष्णात असला पाहिजे, कौशल्यपूर्ण असला पाहिजे. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे, कैसे घडे श्रीराम. भोळा भावन देवा मला पावा असं नाही चालत. समर्थांनी असं म्हणणाऱ्याला त्याच्यावर आसूड उगारलेले आहेत. असं होत नाही म्हणतात ते. भगवंताला भोळसटपणा चालत नाही. समर्थ रामदास म्हणतात, हे धकाधकीची कामे. लोकसंघटना वाढवायची आहे, अनेक अभ्यास मंडळ चालू करायची आहे, अनेक पारायण समूहांचे गट तयार करायचे आहेत. धकाधकीचं काम आहे. अनेक लोकांना फोन करावे लागतात. किती स्वाध्याय झाले, 200 झाले का, 100 झाले का, मग पुढचं पुस्तक तुम्हाला पाठवायचं आहे का, त्याची काय व्यवस्था आहे. दासमध्ये 200 प्रश्नपत्रिका आहेत, 100 प्रश्नांचे 2 पुस्तक आहेत. मग ज्याची 80 झाले, 90, 95 झाले, त्याला दुसरं पुस्तक द्यायला पाहिजे. ज्यांचे 200 स्वाध्याय पूर्ण झालेत त्यांना 15 मिनिट बोलण्यासाठी, तयारी करण्यासाठी एखादी ओवी द्यायला पाहिजे. जे व्याख्याते बोलवायचे त्यांचं नियोजन करायला पाहिजे. धकाधकीची कामे, लोकसंघटना चालवायची आहे. अनेक उपक्रम या संघटनेच्या द्वारे चालवता येतात. मग ते कोणता उपक्रम केव्हा करायचा, हे काम सोपं आहे का?
अनेक लोकांना संपर्क करावा लागतो, पत्र लिहावी लागतात, फोन करावे लागतात, मेसेज टाकावे लागतात. बरं एकदा सांगून चालतं का? वारंवार सांगावं लागतं, कायम बॅनर लावावे लागतात. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे. समर्थ म्हणतात, वये थोर ते थोर भावार्थ नाही, वये थोर ते चोर भावार्थ नाही. विकल्पे बुडाले अहंभाव डोही, अहंता नसे त्या पहाले करासी. म्हणावे सदा आवडी रामदासी. कशी लोक जमा केली पाहिजेत, कसं लोकांचं संघटन केलं पाहिजे. समर्थ म्हणतायत, वये थोर ते चोर भावार्थ नाही. नुसतं वयाने वाढले म्हणजे सगळं आलं का त्याला. समर्थ दासबोधापदे म्हणतात, वये धाकुटा नृपती, त्यास वृद्धही नमस्कार करीती. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. नुसतं वय वाढलं म्हणजे सगळं जमतं आलं असं नाहीये. वय वाढणं, वयाने श्रेष्ठ असणं हे आदराचं ठिकाण आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की वय वाढलं म्हणजे सगळं समजलं. वये धाकुटा नृपती, राजा वयाने लहान आहे, तयास वृद्ध नमस्कार करते. वयाने मोठे आहेत, वृद्ध आहेत, प्रधान, मुख्य सरदार, मंत्रीगण, सामान्य नागरिक त्याच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण ते त्याला नमस्कार करतात. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. विवेकामुळे हे सगळं घडतंय. समर्थ म्हणतात, वये थोर ते चोर भावार्थ नाही. भाव समजलेला आहे, त्यातला अर्थ लक्षात आलाय असं नाही होऊ शकत. विकल्पे बुडाले अहंभाव डोही, मी मोठा आहे, मी एवढ्या परीक्षा दिल्या, मी एवढी वर्ष साधना केली, मी एवढी वर्ष गडावर गेलो, एवढी वर्ष घळीत गेलो, एवढं केलं तेवढं केलं. अहंभाव, अहंभावाचा डोह आहे. समर्थ म्हणतायत, डोह खोल असतो. बुडाले अहंभाव डोही. विकल्पे, मनामध्ये अनेक विकल्प, संशय, भ्रम, प्रश्न. श्रद्धा नसली की या सगळ्या गोष्टी होतात. श्रद्धावान लभते ज्ञानम, संशयात्मा विनश्यती. मनात संशय आला, श्रद्धा एक संपली की विनाश अटळ आहे. मनामध्ये संशय होता, अंगाला थरथरी सुटली, सगळ्या अंगाला घाम सुटला, हातातलं गांडीव धनुष्य खाली गळून पडलं, पायांना कंप वाटायला लागला. भगवान श्रीकृष्णाने ज्ञान दिलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, शीतोस्मी गत संदेह. आता माझ्या मनातले, अंतःकरणातले सगळे संदेह संपून गेलेले आहेत. करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते मी करणार. अहंकार नको. विकल्पे बुडाले अहंभाव डोही, अहंता वसे त्या पहाले, अहंता नसे त्या पहा लेकरासी. लेकरासी म्हणजे जे निरागस आहे, कोरी पाटी आहे, चिखलाचा गोळा आहे, भाजलेलं मडकं नाहीये. मडकं भाजलं की त्याला पुन्हा घडवता नाही येत, मग त्याला क्रॅक जातो. मातीच्या गोळ्याला पाहिजे तसा आकार देता येतो. ते लेकरू आहे, लहान बाळ आहे. समर्थ म्हणतायत, त्या पहा लेकरासी, अहंता नसे त्या पहा लेकरासी. मग तो मोठा माणूस असला तरी चालेल, पण त्याला अहंता नसली पाहिजे. म्हणावे सदा आवडी रामदासी. आणि त्याला आपल्या पंथामध्ये आणलं पाहिजे. त्याला म्हणलं पाहिजे, जरा आवड धर, जरा काहीतरी अभ्यास कर. परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. काहीतरी श्रवण कर, म्हणजे तुला पुढचा रस्ता तुझा सापडेल. पुढे समर्थ म्हणतात, सेत केले परिवाहेना. फार सुरेख सूचना ही. सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला, व्यवहारातल्या माणसाला, प्रपंच करणाऱ्या माणसाला
आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या साधकाला. शेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना, अंतर्यामी श्रीराम. काय अर्थ आहे? 3 चरण आहेत आणि शेवटी अंतर्यामी लिहिलेलं आहे. पहिला चरण आहे शेत केले परी वाहेना. शेत केलंय, बी पेरलंय, अंकुर फुटलाय, पण त्याची निगा नाही करायची. मग सगळी मेहनत पाण्यात जाईल ना. त्याची काळजी नाही. वाहेना म्हणजे काळजी वाहणे. शेत केले परी वाहेना. काळजी नको, निगा नको शेताची घ्यायला. जवार केले परी फिरेना. धंदा केलाय. आता ते धंदा इथं कुठला अपेक्षित आहे? घरोदारी जाऊन फिरणारा. जवार केले परी फिरेना. जवाहिऱ्यांचा धंदा केला, तो फिरून करायचा आहे आणि फिरत नाहीये. एकाच जागेवर घरामध्ये बसलाय. कोण येईल? गल्लीतली लोक येऊन जवाहीर खरेदी करतील का? जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना. अनेक लोक मिळवून ठेवलेले आहेत. अगोदरच्या संघटकांनी, अगोदरच्या अध्यक्षांनी अनेक लोकांना संघटनेत आणलेलं आहे, पण याला राखता येत नाहीये. मिळवणं तर बाजूलाच राहिलं, कमावणं तर बाजूलाच राहिलं, पण जे मिळवून ठेवलेलं आहे ते तरी मेंटेन कर. जगद्गुरु तुकाराम महाराज अशाच आशयाच्या एका अभंगामध्ये म्हणतात, शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण. शेत आले, सुगी सांभाळावे चारी कोण. चारी बाजूनी सुगी सांभाळली पाहिजे. पीक आले परी पाहिजे केले जतन. पीक आलेलं आहे आणि ते जर त्याचं जतन नाही केलं तर काय हातात पडेल? पक्षी सगळं खाऊन जातील, हातात काही मिळणार नाही. तसं समर्थ म्हणतात, शेत केले परी वाहेना. शेत केलंय ना, मग तिची निगा घेतली पाहिजे, सगळी काळजी पाहिली पाहिजे. तण नाही वाढलं पाहिजे, खुरपणी निंदणी काय असेल ते वेळेवर केलं पाहिजे. जवार केले परी फिरेना. आपण एखादा व्यवसाय केलेला आहे, मग त्याच्यामध्ये जाऊन बसलं पाहिजे. ते दुकान फिरतं असेल तर तो वाडा घेऊन फिरलं पाहिजे. जागोजागी आपण जिथं जिथं जाऊ, आपल्याला माहिती आहे सुनील दादा चिंचोळकर जिथं जिथं प्रवचनाला जायचे, गाडीच्या पाठीमागे डिकीमध्ये आणि मागच्या सीटवर ग्रंथ असायचे. 43 ग्रंथ सुनील दादा चिंचोळकरांनी लिहिले. 43. त्यातली 2 मोठे ग्रंथ आहेत. सार्ध शेती झाली स्वामी विवेकानंदांची, 450 पानांचा ग्रंथ आहे. मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद. आणि सुनील दादा आणि चिंता करीतो विश्वाची, हे समर्थ रामदासांचं चरित्र 500 पानांचा ग्रंथ आहे. किती ग्रंथ लिहिली, किती ग्रंथ संपदा केली. आणि मग ती जर तशीच घरात पडून राहिली तर जिथं जिथं प्रवचनाला जायचं तिथं तिथं सगळी ग्रंथ संपदा न्यायची. लोकांनी मोठ्या आवडीनं सगळे ग्रंथ घ्यायचे. आज असा माणूस आहे का मला सांगा तुम्ही? संप्रदायाचा प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. समर्थांच्या वाङ्मयाला उघडून सगळ्यांच्या समोर ठेवलं. निर्भयपणे किती परिभ्रमण केलं, किती प्रवचनं दिली, किती माणसं जोडली. नभा माझी तारांगणे तैसे लोक, एकही गाव नसेल. सुनील दादा चिंचोळकरांचे भक्त तिथं नाहीयेत. जन मेळविले परी धरेना अंतर्यामी. संघटनेमध्ये जे लोक आहेत त्यांना धरून ठेवता आलं पाहिजे. ते कसब त्याला जमलं पाहिजे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. संघटनेचं भाग्य आणि संघटकाचं भाग्य नंतर उजाळतं. केव्हा? अगोदर त्यांनी लोकांची अंतःकरण राखली पाहिजे, त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे. घसघस करिता विटे, सगट लोकू श्रीराम. समर्थ म्हणतात, अशा संघटकांनी, अशा साधकांनी आपल्या सोबत जी मंडळी आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाबद्दल, सद्विचारांबद्दल, सत्कर्माबद्दलची आवड हळूहळू
जागृत केली पाहिजे. आवडी जरी चढती वाढती आवडी उठे, ती आवड वाढली पाहिजे. तरी परमार्थ प्रगटे, तरच परमार्थ प्रगट होतो. परमार्थ काय? सामाजिक चळवळ आहे, एक लोक संघटना आहे. त्याच्यातला परम अर्थ नक्की ही चळवळ कशासाठी चालवली आहे, ही चळवळ चालवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, या संघटनेची ध्येय धोरणं काय आहेत, या संघटनेची रचना कशी आहे, यांचे बायलॉज काय आहेत, कार्यदिशा कशी आहे, हे सगळं समजलं पाहिजे. तो परमार्थ. आणि आध्यात्मिक क्षेत्रातला परमार्थ आत्मज्ञानाची प्राप्ती, हे अंतिम ध्येय. गसगस करिता विटे सगट लोकू श्रीराम. हिडीस फिडीस करणं, लोकांच्या अंगावर धावून जाणं, मी म्हणतो तेच खरं म्हणणं, काय होईल त्याच्याने? समर्थ म्हणतात घसघस करिता विटे सगट लोकू. सगळ्या लोकांना अशा माणसाचा वीट येतो. हा बैठकीमध्ये आला का लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात. कशाला आलं हे इथं? आमची चांगली सभा चालली होती, चांगली चर्चा चालली होती. काही लोक असतातच असे, ते कुणाचंच ऐकून घेत नाहीत. आमच्या चळवळीत एक कार्यकर्ता होता, मोठा अभ्यासू कार्यकर्ता हो. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींसोबत कितीतरी वर्ष राहिलेला सोबत. ते जेव्हा मंत्रीस्तरीय अध्यक्ष होते, त्यांच्या सोबत त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसून गाडीने प्रवास केलेला. एक चांगला माणूस, अभ्यासू, तज्ञ, विद्वत्ता असलेला. पण तोंडावर नियंत्रण नाही. बैठकीत बसलं का यांनी चालू केलं का थांबायचंच नाही. बाकीचे सगळे लोक वैतागायचे. ते म्हणायचे अहो विषय काय चाललाय, तुम्ही काय बोलताय. बरं तसं बोललं की त्याला राग यायचा, मग पुन्हा त्याला आवेश चढायचा, फडफड फडफड बोलायचा, निघून जायचा. सगळ्या सभेचा रंग बिघडून जायचा. समर्थ म्हणतात घसघस करिता विटे सगट लोक. आपल्या सोबतचे सगळे लोक, सगट म्हणजे सगळे, श्रेष्ठ कनिष्ठ, जुने कार्यकर्ते, जाणकार कार्यकर्ते, नवीन आलेला कार्यकर्ता, सगळ्या लोकांना याचा वीट येतो. नको वाटतो असा माणूस. आपले लोकास मानेना, लोकाचे आपणास मानेना, अवघा विकल्पची मना, समाधान कैचे श्रीराम. नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे श्रीराम. समर्थ म्हणतात अशी जर मंडळी असतील तर अशा ठिकाणी आपल्यासारख्या साधकांनी, ज्ञानी पुरुषांनी आपण राहू नये. आपले लोकास माने ना, लोकांची आपणास माने ना, अवघा विकल्पची मना, समाधान कैचे. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाची अशी अवस्था आहे. एक मोठी साधना आहे या उपक्रमाच्या पाठीमागे. आप्पांनी, द्वावा केळकरांनी, आप्पा वैद्यांनी खूप श्रम घेतलेले आहेत. हजारो समीक्षकांनी आपल्या आयुष्यातली काही वर्ष या उपक्रमासाठी घातलेली आहेत. हा उपक्रम वाढला पाहिजे. सगळ्या लोकांना समर्थांच्या 40-42 फक्त 40-42 समासांचा अभ्यास 3 वर्षात, का तर आवडी गोडी लागली पाहिजे. उठे आवडी गोडी, समर्थ जसं म्हणतात तसं त्याच्या अंतःकरणामध्ये ग्रंथाबद्दल, समर्थांच्या वाङ्मयाबद्दल गोडी वाढली पाहिजे. आपले लोकास माने ना. मग आता जी काही पद्धत ठरलेली आहे पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाची, ती तोडायची, दुसरी घुसडायची त्याच्यात. बरं ती लोकांना पटत नाहीये. माझंच खरं काय करायचं? आपले लोकास माने ना, लोकांची आपणास माने ना, अवघा विकल्पची मना, समाधान कैचे. अभ्यास करणाऱ्याला समाधान नाही, जे समीक्षक आहेत त्यांना समाधान नाही, उपक्रमाचे पदाधिकारी त्यांना समाधान नाही. कशासाठी करायचं हे?
नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे. श्रीराम समर्थ म्हणतात, भोंदू आणि फसवे असे जे लोक असतात, मला पहा फुलं पहा, कुठल्या तरी मोठ्या कंपनीत असतात, मोठ्या पदावर असतात, त्यांच्या नोकरीपेक्षामध्ये, आणि ती पद्धत ते या क्षेत्रामध्ये लागू करतात. आणि एवढ्या वर्षाची जी साधना चालू आहे त्याच्यावर पाणी पडतं. मागच्या वर्षी चाफळला त्याचा अनुभव घेतलेला आहे. दासबोध सखोला, दासबोध अभ्यास वर्गामध्ये. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला, आपण आज ठाकेना गलबला, कोणी करावा. श्रीराम समर्थ म्हणतात, एवढे दिवस जे लोकांनी तयार केलेलं होतं, जी संघटना चालवलेली होती, बहुत दिवस श्रम केला, त्यांनी परिश्रम केलेत. शिवथर घडीची अवस्था आज आपल्याला तिथं मासिक व्यवस्थापक म्हणून कुणी मिळत नाहीये. किती मोठी साधना आहे, त्याच्यावर पाणी पडतंय. आता आपण याच व्यासपीठावर बिरवाडीचे माननीय कमलेश जोशी ते असतात अधूनमधून संत समागम व्यासपीठावर, त्यांच्याशी आपण संपर्क केला पाहिजे. 1 महिना आपण तिथं व्यवस्थापक म्हणून जायला पाहिजे. नाहीतर मग समर्थ जसं म्हणतात, बहुत दिवस श्रम केला, अनेक लोकांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय हो घडीला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी. मामा गांगल आहेत, आप्पा वैद्य आहेत, निरखीकर आहेत, पूजनीय अक्कास्वामी वेलणकर आहेत. मग या लोकांची ज्यांनी ती तळमळीनं मोठ्या कारुण्यतेने आपल्या प्रपंचाला बाजूला ठेवून, आपला व्यवसाय बाजूला ठेवून, आपलं कुटुंब बाजूला ठेवून तिथं रात्रंदिवस राबलेले ते, म्हणून आज घडीची एवढी परमवैभव अवस्था आहे. पण ती जर आपल्यासारखी मंडळी जर त्या ठिकाणी नाही गेली तर अवघड आहे. कारण जिथं सगळं खायला प्यायला मिळतं तिथं खायला प्यायला काही कमी आहे का? मी राहिलेलो आहे तिथं 1 महिना व्यवस्थापक म्हणून राहिलेलो आहे. समर्थांच्या कृपेने चहा, नाश्ता, भोजन घड्याळीच्या काट्यावर आहे. काय झालं न राहायला? काही वर्ष तरी आपण आयुष्यातली दिली पाहिजेत का नाही? शेवटी अवघाची व्यर्थ गेला, ते सगळे श्रम केलेले. बघा, कमलेशजी जोशी या ठिकाणी आलेले आहेत. योगायोगे समर्थांची कृपा आहे, ते लिहितायत धन्यवाद काका म्हणून. कमलेशजी, इथं तुमचा फोन नंबर टाका, म्हणजे सगळ्यांना समजू देत. माझी आपल्या सगळ्यांना तुमच्या चरणांना स्पर्श करून विनंती आहे की ज्या ठिकाणी हा अलौकिक अद्भुत ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिला, या दासबोधाची गंगोत्री, या दासबोधाची जन्मस्थळ हे शिवथर घळ आहे. समर्थ अनेक वेळा तिथं राहिलेले आहेत. त्या घळीमध्ये राहताना मी कधीही पायात पादत्राणं घातलेली नाहीये, कधीही नाही. 1 महिना घळीमध्ये राहायचंय, कधीही पायात चप्पल बूट वापरायचा नाही. एवढं पवित्र ठिकाण आहे होते. 1 महिना राहायला काय हरकत आहे मला सांगा ना तुम्ही. बरं, एकट्याने नाही, दोघांनी जाऊन राहायचंय. काय करायचं? लोकांना आलेल्यांना माहिती द्यायची, त्यांची व्यवस्था करायची आणि साधना करायची. घरी होते का साधना? पाहिजे तेव्हा तुम्ही माळ घेऊन जाऊ शकता घडीमध्ये, संध्याकाळी बसू शकता, सकाळी बसू शकता. कॉट असलेली, फॅन असलेली, गरम पाणी 24 तास असलेली व्यवस्था आहे शिवथर घडीमध्ये. जोशीबुवांनी नंबर दिलेला आहे. कमलेशजी जोशी ते बिरवाडीला राहतात आणि आपल्या सगळ्यांना मोठा आनंद आहे. आजच मला समजलं की ते शिवथर घडीच्या व्यवस्थापनामध्ये विश्वस्त म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. समर्थांची कृपा आहे. मला माहिती आहे त्यांचा माझा फार जुना स्नेह आहे. मी त्यांच्या घरी गेलेलो आहे, त्यांचं आतिथ्य पाहिलेलं आहे. दर 4-8 दिवसाला घळीमध्ये यायचं. काय पाहिजे, काय नाही, काय कमी आहे, बिरवाडीवरनं येताना ते घेऊन येतात. पैसे द्या म्हणत नाहीत, काय कमी आहे ते तिथं आणून देतात. जोशीबुवांचा नंबर या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी दिलेला आहे. आपल्याला 1 महिना, 1 वर्षात
किंवा वर्षातून 2 महिने दोघा नवरा बायकोनी तिथं जाऊन राहायचंय. काय अडचण आहे? अहो फार येथे यावया पुण्य पाहिजे समर्थ म्हणतात ना. खरंय ते पुण्य जर मिळवायचं असेल तर आपण ठरवलं पाहिजे की शिवथरघडीमध्ये आम्ही यावर्षी 2 जण या महिन्यात आम्ही येणार आहोत. त्यांच्याशी फोन करून त्यांच्याशी अपॉइंटमेंट घेऊन आपला महिना मुकर्रर करून ठेवला पाहिजे. कमलेश जोशींच्या रूपाने आता एक वेगळा मला मोठा आनंद झाला हे समजल्यानंतर सकाळी की अशी माणसं जर विश्वस्त म्हणून आली तर समर्थांना अभिप्रेत असलेलं काम त्या घळीतून होईल. एक मोठं सावट वेगळं तिथून निघून गेलेलं आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी जोशीबुवांशी संपर्क ठेवून आपण महिना नक्की केला पाहिजे. आज दुसरा दिवस आहे तरी अजून 5-6 ओव्या राहिलेल्या आहेत. पण आता तिसऱ्या दिवशी उद्या काही घ्यायला नको, आपण आज ह्या संपवल्या पाहिजेत. वेळ संपत चाललेली आहे. पुढे समर्थ म्हणतात, संगीत चालीला तरी तो व्याप, नाहीतरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा. संगीत चालीला तरी तो व्याप, सगळ्यांना आनंद आहे ना, मग तो व्याप आहे. नाहीतर अवघाची संताप समर्थ म्हणतात. नाहीतरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा. लोकांमध्ये विकल्प निर्माण होतात, लोक दुःखी होतात, कष्टी होतात, नाराज होऊन जातात. कशाला करायचं हे सगळं? मूर्खपणे भरंगळती, ज्ञातेपणे कळहो करती, होते दोहीकडे भजिती, लोकांमध्ये श्रीराम, कारभार आटोपेना करवेना, आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे श्रीराम. समर्थ म्हणतात, किती सांगावं, किती बोलावं. कारभार आटोपेना करवेना, कामाचा उरक नाहीये. जी रचना लागलेली आहे ती मेंटेन करता येत नाहीये. शिवथरघडीमध्ये एक फार शोचनीय आणि मनस्ताप देणारं वातावरण निर्माण झालं होतं. समर्थांची कुबडी पडली पाठीमध्ये आणि ते संकट, ते अरिष्ट निघून गेलं. एका अर्थाने ते योग्य झालं आणि तेही कोरोनाच्या सुरुवातीलाच झालं. नाहीतर आतापर्यंत ते तसंच अरिष्ट तिथं राहिलं असतं. समर्थ जेव्हा पाहतात ना, मग ते काही खरं नाही. श्रीधर स्वामींना त्रास होणारा एका टोकाला गेला. समर्थ समाधीतून प्रकट झाले आणि झाडूनी मारून काढला पाठीवर ज्यांनी श्रीधर स्वामींना त्रास दिला त्यांना. आपल्याला साधना करायची आहे, व्यवस्था करायची आहे, समर्थांची सेवा करायची आहे. शिवथरघडीत गेलं पाहिजे. निवांत नीरव शांतता आहे, सगळी व्यवस्था आहे. तुम्हाला 1 रुपया खर्च नाहीये. समर्थ पुढे म्हणतात, नासक उपाधीस सोडावे, वय सार्थकी घालावे, परिभ्रमणे कंठावे, कोठे तरी श्रीराम. नासक उपाधीस सोडावे. उपाधी मिळत राहील, ती नाशिवंत आहे. जबाबदारी, पद हे नाशिवंत आहे. त्या पदात अडकून पडू नये, त्या जबाबदारीची नशा चढू नये. खूप लोक आहेत असे. पद मिळालं कानात हवा शिरते, गुरमीत बोलायला लागतात. सत्ता, पद, संपत्ती. आपण पाहिले, दुपारची सावली वयसा तरी निघून गेली, हळूहळू पत्ता लागणार नाही. नासक उपाधीस सोडावे, वय सार्थकी घालावे. आपलं वय जे भगवंतांनी आपल्याला नरदेह, दुर्लभ नरदेह दिलेला आहे, त्याचा आपण योग्य विनियोग केला पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. घळीवर जाऊन साधना केली पाहिजे. जांबेला जाऊन नमस्कार केला पाहिजे. टाकळीला जाऊन 1 दिवस साधना केली पाहिजे. तपाचरण केलं पाहिजे. त्या गुहेमध्ये समर्थ कुठं बसत होते तिथं जाऊन 1 माळ ओढली पाहिजे. चाफळला जायला पाहिजे. 16 मे ते 20 मे दासबोध अभ्यास वर्गामध्ये जायला पाहिजे. समर्थ 40-42 वर्ष तिथं राहिले. अनेक महंतांना त्यांनी तिथं घडवलं. अशा ठिकाणी वय सार्थकी घालावे, त्या ठिकाणी जायला पाहिजे. प्रपंचात एवढी वर्ष केला ना, तिथं जाऊन राहणं, ती सेवा करणं म्हणजे वय सार्थकी घालणे.
दुर्लभ नरदेह, दुर्लभ आयुष्य, तो जर सार्थकी घालवायचा असेल तर परिभ्रमणे कंठावे कोठेतरी. अरे कुठेतरी जा, गडावर तरी जा, गोंदवल्याला तरी जा, आळंदीला तरी जा, कुठेतरी जा. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसिना, तरी मग उदंड यातना विकल्पाची. श्रीराम. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसिना. दुसऱ्याचं सोसायला जर जमत नसेल, दुसऱ्याचं जर सहन करता येत नसेल, कशाला व्याप करून घ्यायचा आहे. परिभ्रमण करीना. समर्थ म्हणतात एके ठाई बैसोना राहिला, तरी मग व्यापची बुडाला. म्हणून परिभ्रमण केलं पाहिजे. लोकसंग्रह करणाऱ्यांनी बघा ना तुम्ही, जे जे प्रचारक आहेत, परम परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी किती फिरले, मामा गांगर कुठल्या कुठे फिरायचे, आप्पा पाडगावकर कोल्हापूरचे किती प्रवास करतात. अहो समर्थ विद्यापीठाचे समर्थ लीन झालेले कार्यालय प्रमुख होते, किती फिरायचे ते. ही मंडळी फिरतात, लोकसंग्रह करतात, अनेक साधकांना संप्रदायात जोडायचं काम करतात. आम्हाला जाता आलं पाहिजे, अनेक मंडळ उभा करता आली पाहिजे. या मंडळाने बोलवलं तिकडे जा, त्या मंडळाने बोलवलं तिकडे जा, तिथं जाऊन आपले विचार मांडा. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसिना, तरी मग उदंड यातना विकल्पाची. हे जर नाही केलं तर समर्थ म्हणतात विकल्पाच्या उदंड यातना भोगाव्या लागतील. एके ठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला. म्हणून फिरत राहिलं पाहिजे. लोकसंघटकाच्या आमचे बिंदू माधव जोशी नेहमी सांगत, पायाला भिंगरी असली पाहिजे, जिभेवर साखर असली पाहिजे, आणि डोक्यावर 1-2 किलो नव्हे, बर्फाची अख्खी लादी पाहिजे. हे तिन्ही सूत्र पारमार्थिक क्षेत्रातल्या प्रचारकाला किंवा लोकसंघटनेतल्या, लोक चळवळीतल्या एखाद्या संघटनेतल्या कार्यकर्त्याला किती आवश्यक आहेत. 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासी शब्दबद्ध करून ठेवतात. आता हे आपणाची पाशी, बरे विचारावे आपणाशी. आता हे आपणाची पाशी, बरे विचारावे आपणाशी. अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. श्रीराम. समर्थ म्हणतात शेवटी आता काय बोलावं, एवढं मी सांगितलंय. आता दासबोध संपत आला. 19व्या दशकातला 7वा समास वाचतोय आपण, अभ्यास करतोय. आता फक्त 13 समास राहिले. आता एवढं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात आता शेवटी तुम्ही विचार करा. आता हे आपणाची पाशी, बरे विचारावे आपणाशी. आपल्या अंतर्मनाला विचार करा. एक 5 मिनिट, दुसरं सत्र 4 वाजता आहे ना उपनिषदाचं, त्याच्या अगोदर 5 मिनिट अंतःकरण आत दृष्टी घालून पहा. काहीतरी ठरवा. कुठे जायचंय, घडीमध्ये कोणता महिना पक्का करायचा, याचा विचार करा. अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. समर्थांनी शेवटी सगळं आपल्यावर सोडलंय. नम्र भावानी समर्थ म्हणतात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही शेवटी करा. मग कुठेही तरी जा, जांबेला तरी जा, चाफळला तरी जा, घळीत तरी जा, गडावर तरी जा, आळंदीला जा, गोंदवल्याला जा, पण कुठेतरी जा, सेवा करा, अभ्यास करा. आणि ज्या लोक संघटनेत तुम्ही आहात ते संघटनेचं काम या समासाच्या आधाराने करा. केवळ 30 ओव्यांचा समास, पण किती मोठं ज्ञान आपल्याला दिलंय. 1.5-3 तास आपल्याला पुरलेले नाहीयेत. काही संदर्भ मला ह्या शेवटच्या ओव्यांवर सांगता आले असते, ते आपण पुढे कधीतरी अजून सांगूया, कारण 10 मिनिटे जादा झालेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.